पासून यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघाच्या खासदार भावना गवळींची तिकीट कापणार असल्याची चर्चा सुरू होती। मात्र यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघातून मीच निवडणूक लढवणार असल्याची भूमिका खासदार गवळींनी मांडली आहे। त्यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी संजय राठोड यांनी। यवतमाळ वाशिमच्या खासदार भावना गवळी आहे, आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत। ताई, सध्या राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उद्यान आलेलं आहे की तुमची तिकीट कापल्या जाणार आहे, काय सांगाल तुम्ही? तुम्ही सांगून राहिले बा तिकीट कापल्या जाते असं, ते काही मी चर्चा कुठे ऐकली नाही आणि अजून काही महाराष्ट्र लेवलला कुठल्याही प्रकारची म्हणजे जे उमेदवाराची वाटेघाटी पण झालेली नाही। ताई, दुसरा प्रश्न असा आहे की भाजपकडून यवतमाळ वाशिम मध्ये वर दावा ठोकला जाते, जर भाजपनं त्यांच्याकडे हा मतदारसंघ जर घेतला तर तुम्ही भाजपच्या तिकीटवर लढणार? तसा दावा कुठलाही ठोकलेला नाही असा माझा दावा आहे। त्याच्यामुळे तिकीट बदललं किंवा काय कुठल्या चिन्हावर लढायचं ते हे वरिष्ठच ठरवतील। पालकमंत्री संजय राठोड आणि तुमच्यातला जो मतभेद आहे अलीकडे चव्हाट्यावर आला होता, आता सध्या परिस्थितीमध्ये तुमच्यातला मतभेद काय आहे आणि काय सांगा? काय तुम्ही नेहमी एकच विषय असते, चव्हाट्यावर आला, मतभेद आहे, कोणचं मी त्यांना कोणत्या पद्धतीने विरोध केला ते तरी मला या ठिकाणी आपण मीडियाच्या माध्यमातून मी तुम्हाला विचारू इच्छिते का कोणचा केलेला आहे। आणि राहिला विषय, ते पालकमंत्री आहेत, त्यांचा मतदारसंघ त्यांना सुटलेला आहे, माझा मतदारसंघ माझ्यासाठी आहे, त्याच्यामुळे चर्चा करण्यात काही अर्थ नाही। एकच विषयाला किती वेळ तुम्ही बोलणार? जे आहे ते आहे। ज्या पद्धतीनं चर्चा चालल्या आहेत ते निराधार आहेत, त्यांना काही महत्त्व देत नाही असल्याचं भावना गवळी यांनी सांगितलंय। संजय राठोड, साम टीव्ही न्यूज, यवतमाळ।